आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। धन्यवाद। ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल काकळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी काकळवाडी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच जनार्दन कासार, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील कासार, सोसायटीचे सध्याचे संचालक केशवराव शिरसाट आदींसह मान्यवर यावेळी हजर होते। दत्ताभाऊ घोलप यांना समाजरत्न पुरस्काराने या ठिकाणी संगमेर येथे गौरव करण्यात आला आणि तो गौरव करीत असताना खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागाचं एक भूषण दत्ताभाऊ घोलप यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम करून आणि त्यांना जो समाजरत्न जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। परंतु त्यांचे नेहमीचेच प्रश्न ग्रामीण भागासाठी त्यांनी खूप मोठ्या संख्येने उचलून धरलेले असतात। म्हणूनच त्यांना समाजाची काम करण्याची आवड आहे, म्हणून त्यांना समाजरत्न हा पुरस्कार मिळाला। आणि नुकतीच आजच त्यांची संगमेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्षपद आज त्यांना पद देऊन या ठिकाणी त्यांना भूषवण्यात आलं। तरी मी काकळवाडी ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दत्ताभाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच यापुढेही काम करत राहावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद। आज आमचे मित्र दत्ताभाऊ घोलप यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसेच ग्रामीण मराठी पत्रकार संघ संगमेर यात उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल काकळवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी ग्रामीण भागासाठी असंच काम करून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं। धन्यवाद। आमचे मेवणे दत्तात्रय घोलप यांना समाजरत्न पुरस्कार व मराठी ग्रामीण पत्रकार संघ यांचं उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल काकळवाडी गावच्या सर्व संस्थेच्या वतीनं सरपंच, उपसरपंच सर्वांनी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा दिल्या व त्यांनी यापुढेही असंच भरभरून ग्रामीण भागासाठी काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो। दत्तात्रय घोलप यांना मानव अधिकार संस्थेमार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याच पद्धतीने संगमेर तालुका मराठा पत्रकार संघाची जी कार्यकारिणी असते त्यामध्ये त्यांना उपाध्यक्षपद हे बहाल करण्यात आलेलं आहे। तरी मी काकळवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं, गाडगे महाराज संस्थेच्या वतीनं, सोसायटीच्या वतीनं मी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीने दत्ता घोलप हे ग्रामीण भागाचा कायमच कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असल्यानंतर किंवा काही अडचणी असल्यानंतर तो मुद्दा उचलून धरतात, ते काम करतात। यापुढेही त्यांनी असंच काम करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि थांबतो। आणि यांना जो पुरस्कार दिला त्या पद्धतीने उपाध्यक्षपद दिले त्या संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद।